नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 15 तारखेला धनुष्यबाण आणि क्षत्रिय बटन दाबा आणि 18 तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके या ठिकाणी फोडा अशा प्रकारचं आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांकरिता रोड शो करत नेरूळ प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेतली आहे. नेरूळ पूर्व येथील शिवसेना शाखेसमोर झालेल्या या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने आदी पदाधिकाऱ्यांसह प्रभाग 21 मधील शिवसेनेचे उमेदवार संजय भोसले, सुजाता ज्ञानेश्वर सुतार, कविता अंगोंडे, मंगेश गावडे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या विकासाकरिता या चारही उमेदवारांना बहुमतानं निवडून देऊन परिवर्तन घडावं असं आव्हान उपस्थित नागरिकांना केलं आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये आपले उमेदवार संजय भोसले, मंगेश खंडूजी गावडे, कविता चंद्रकांत आगोंडे, सुजाता ज्ञानेश्वर सुतार हे 4 आपले उमेदवार आहेत. या 4ही उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचंय ना. त्यांची निशाणी काय आणि या छत्री आहे ना. छत्री विसरले कसे छत्री विसरू नका, गडबड करू नका. आणि 3 धनुष्यबाण 1 छत्री हे आपल्याला निवडून द्यायची आहे ना. या भागामध्ये पुनर्विकास करायचा आहे ना. हक्काची घरं आपल्याला पाहिजे, पक्की घरं पाहिजे, मालकी हक्काची पाहिजे. आणि म्हणून या भागातला विकास करायचा असेल तर काय पाहिजे? धनुष्यबाण आपल्या बाळासाहेबांची शान आहे ना, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ना. लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींना माझी म्हणजे विनंती आहे की जसं तुम्ही विधानसभेत चमत्कार घडवला तसाच चमत्कार 15 तारखेला घडवणार ना. आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली ना. काही लोक कोर्टात गेले होते बंद पाडायला ना, पण पाडली का बंद? तुमचा भाऊ इकडे एकनाथ शिंदे खमक्या होता म्हणून ते काही करू शकले नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि लाडके भाऊही आहेत इकडे. लाडक्या भावाने विनंती आहे, सगळ्यांनी मिळून आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. नव्या मुंबईचा विकास करायचा आहे. नवं सरकार इकडे आणायचं आहे. नवीन सगळं करायचं आहे. इथला विकास करायचा आहे. आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवायचं आहे. या ठिकाणी जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. मग त्यासाठी कोण पाहिजे? इतके वर्ष ज्यांनी इकडे सत्ता होती त्यांनी काय केलं? बदलायचं आहे ना. फक्त आणि फक्त त्यांनी विकास लोकांचा नाही, स्वतःचा विकास केला. साहेब आज ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थासाठी जे येतात त्यांना कुठं पाठवायचं? घरी बसवायचं. आणि म्हणून काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहा. काम करणार या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत किती काय काय निर्णय घेतले आपल्याला माहित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो ना. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करायला आलोय, इथं जे जे काही प्रश्न आहेत कुठले महत्वाचे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. समोर सुरू आहे. असे सगळे प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आपण करू. गरजेपोटी बांधलेली घरं आपण नियमित केलेली आहेत, रेग्युलाइज केलेली आहेत. मुंबईमध्ये ओशी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये पागडी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इथं देखील ओशी देण्याचा निर्णय तुम्हाला या ठिकाणी मुंबईप्रमाणे ठाण्याप्रमाणे जे जे निर्णय आहेत ते इथं लागू करू. बरोबर आहे. आणि काय पाहिजे? रस्ते चांगले पाहिजेत, दिवाबत्ती पाहिजे, उद्यान पाहिजे, मैदान पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, शाळा चांगल्या पाहिजे. बरोबर. मुलांना रोजगार पाहिजे. हे सगळं देण्यासाठी तुम्हाला
प्रस्थापितांच्या विरुद्ध हे जे लोक आपले सेवक आहेत, काही लोक काय समजतात, नव्या मुंबईचे आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला सेवक समजतात, नोकर समजतात. तुम्ही काय नोकर आहे? जनता जनार्दन मालक आहे, तुम्ही मालक आहे, आम्ही सेवक आहोत. आणि म्हणून हे तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवून द्यायचं आहे की जनता जनार्दन जे ठरवतो तेच होतं. आणि म्हणून जे अनेक वर्षाची जी काही परंपरा आहे, मक्तेदारी आहे, या ठिकाणी ती आपल्याला बदलायची आहे, संपुष्टात आणायची आहे ना. मग 1 दिलाने मतदान करणार. 15 तारखेला धनुष्यबाण आणि छत्री, एक छत्री आमच्या ताई याची आहे. गावडे 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 बघा, चांगला माणूस आहे. याला छत्री कशी आली? बर बर, या या. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं सर्व भूमिपुत्रांना न्याय मिळेल. या ठिकाणी जे जे लोक राहत आहेत त्या सगळ्यांना कंडोनियमचा निर्णय आपण घेतला, विकासाचा आपण निर्णय घेतला, कधी झाले नाही तेवढे निर्णय घेतल्या आणि या लाडक्या बहिणीने वापस घेतलाय म्हणून छत्री गेले तिकडं. तर लाडक्या बहिणीचं मी अभिनंदन करतो. धनुष्यबाण भेटलेला असताना माघार घेतली, एवढं मोठं मन लागतं. आणि बचत गटात तुम्हाला आता सांगतो, बचत गट जसं ग्रामीण भागामध्ये आपण फंड देतो ना, रिव्हॉल्विंग फंड, तसा महापालिकेत पण आपण चालू करतोय. आणि महापालिकेमध्ये देखील NULMच्या माध्यमातून आपण फंड चालू करतोय. त्यामुळे शहरी भागातले बचत गट मजबूत होतील. त्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. निर्णय नगर विकास विभागाने घेतलेला आहे. ग्राम विकास सारखा नगर विकास मध्ये पण आपले बचत गट मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतलाय. याचाही फायदा आपल्याला होईल. मी फक्त एवढंच सांगतो, एवढ्या सगळ्या महिला ज्या आहेत, मी सगळीकडे पाहतो की प्रत्येक सभेत, प्रत्येक चौकात, प्रत्येक रोड शो मध्ये माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात. आणि म्हणून लाडक्या बहिणी महिला ज्याच्या पाठीशी त्याचा मतपेटीत नंबर पहिला, त्याच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर आणला ना. आता भाऊ बोलून गेल्यानंतर विसरणार असं नाही ना. 15 तारखेला धनुष्यबाण आणि छत्रीवर बटन दाबा आणि 18 तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके या ठिकाणी फोडा, अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेरूळमध्ये येऊन प्रभाग 21 मधील 4ही उमेदवारांच्या विजयाकरिता घेतलेल्या जाहीर सभेमुळे आपला विजय नक्की असल्याचं या प्रसंगी प्रभाग 21 मधील उमेदवार संजय भोसले यांनी म्हटलं आहे. खरंच खूप उत्साह आहे येथील मतदारांमध्ये. आणि आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आवर्जून प्रचारासाठी आले. म्हणजे कुठेतरी ही विजयाची नांदी आहे. आणि आपल्या सर्व तुम्ही बघत असाल, महिला वर्ग असेल, आमचे ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण वर्ग असेल, अतिशय उत्स्फूर्तपणे आनंदात आहेत. 100% आज ते इथे आले म्हणजे आज आमचा विजयाचाच रॅली असे आम्ही समजतो. हा खूप मोठा आनंदाचा क्षण आमच्या महिला वर्गांसाठी आहे. लाडकी बहीण योजना तर महाराष्ट्रात सुरूच आहे. आणि जर सत्ता आली, आपले इथले उमेदवार निवडून आले, तर निश्चित स्वरूपात आपल्या सर्व महिलांकरता, लाडकी बहिणींकरता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ते योजना आणणार आहेत. आणि लखपती, सर्व महिलांना लखपती आपल्या करणार आहेत. मी आपल्या मार्फत सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो, आपल्या महिला वर्गांना आवाहन करू इच्छितो. बघा, हे परिवर्तनाची नांदी आहे. या ठिकाणी आपल्याला बदल निश्चित स्वरूपात घडवायचा आहे. जी 20-20, 25-25 वर्ष जी जुनी खोडं आहे त्यांना आता घरी बसवा. आणि सर्वांना विनंती आहे, मोठ्या मताधिक्याने आपल्याला 4ही उमेदवारांना विजयी करायचा आहे. शिवसेनेचा धनुष्य बाण आणि छत्री ही निशाणी आमच्या 4ही उमेदवाराची आहे. तर या 4ही उमेदवारांना आपल्याला निवडून
महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.